UV स्पेक्ट्रोस्कोपी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डाईन सिस्टीम पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण इनॉन सिस्टीम बघणार आहोत. डाईन आणि इनॉन हे दोघं जवळजवळ सेमच असतात, फक्त डिफरंट एवढा असतो की डाईनमध्ये जे स्ट्रक्चर असते त्या स्ट्रक्चरची बेसिक व्हॅल्यू आपण होमो आहे का हेटेरो आहे हे लक्षात घेऊन डिसाईड करतो. इनॉनमध्ये होमो जर असला तर त्याची आपण 39 व्हॅल्यू एक्स्ट्रा ॲड करतो. फक्त डिफरन्स एवढा आहे की आपण बेसिक व्हॅल्यू इनॉनमध्ये 6 मेंबर रिंगसाठी 215, 5 मेंबर रिंग करता 202 आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर स्ट्रक्चर असला तर त्याची बेसिक व्हॅल्यू आपण 210 घेतो. डाईनमध्ये आपण हेटेरो असला तर 215 आणि होमो जर असला स्ट्रक्चर तर 253 हे बेसिक व्हॅल्यू घेतो. बस एवढाच डिफरंट आहे. बाकी सगळं एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन्स, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड्स हे दोघांमध्ये सेम आहे. त्याचप्रमाणे फक्त अल्केल सबस्टिट्यूट यामध्ये डिफरंट असतील. त्यामध्ये आपण डबल सिंगल असे असले तर आपण अल्केल सबस्टिट्यूट पॉइंट आउट करायचे. इथे अल्फा बीटा पोझिशन देऊन त्याचे अल्केल सबस्टिट्यूट फाइंड आउट करायचे असतात आपल्याला. मग अल्फा पोझिशन कुठून द्यायची, कुठून काउंटिंग करायचे अल्केल सबस्टिट्यूट ते पण सांगणार आहे. त्यासाठी बेसिक व्हॅल्यू फॉर अ सायक्लिक इनॉन 215, बेसिक व्हॅल्यू फॉर 6 मेंबर सायक्लिक इनॉन 215, बेसिक व्हॅल्यू फॉर 5 मेंबर सायक्लिक इनॉन 202, बेसिक व्हॅल्यू फॉर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड 210, एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन्स 30, होमोॲन्युलर कंपोनंट्स 39. होमोॲन्युलर कंपाऊंड जर असला तर आपण 39 ही व्हॅल्यू एक्स्ट्रा ॲड करतो. बेसिक व्हॅल्यू नाही ॲड करत, एक्स्ट्राची बेसिक व्हॅल्यू 6 मेंबर, 5 मेंबर आणि अल्फा बीटासाठी वेगवेगळे आहेत. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड्स 5, अल्केल सबस्टिट्यूएंट ॲट अल्फा पोझिशनला जर अल्केल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असला तर 10 व्हॅल्यू ॲड करतो. बीटा पोझिशनला अल्केल सबस्टिट्यूएंट असला तर 12 आणि नंतर मग गॅमा, डेल्टा, थीटा जे काय असतील ते सर्व 18. एक्झाम्पल पाहूया. आता हे 6 मेंबर रिंग आहे, हे 5 मेंबर रिंग आहे आणि हे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे. यांसाठी वेगवेगळ्या बेसिक व्हॅल्यू आहे. 6 मेंबरसाठी काय सांगितलेली 215, 5 मेंबर करता 202 आणि अल्फा बीटा करता 210. ह्या बेसिक व्हॅल्यू हे कन्सिडर करून आपल्याला ते पुट करावे लागतात. तर हे 6 मेंबर रिंग आहे म्हणून याची बेसिक व्हॅल्यू आपण 215, बेसिक व्हॅल्यू 215 नॅनोमीटर. नंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, ह्या रिंगला हा इकडना डबल बॉन्ड अटॅच आहे म्हणजे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 1 हे किती 5 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन्स. आता आपण कॉन्जुगेशन कशी काउंट करताय, डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. पण इथे दुसरीकडे कुठे कॉन्जुगेशन मध्ये डबल बॉन्ड आहे का, नाही. इथे अगर जर बॉन्ड असता डबल बॉन्ड तर मग आपण इकडनं काउंटिंग करतो अशी, हा काउंटिंग मध्ये आला नसता म्हणून इथे एक्स्ट्रा डबल बॉन्ड असता जर का इथे डबल बॉन्ड असता तर. पण इथे डबल बॉन्ड नाहीये म्हणून इथे एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन नाहीये. तर अल्केल सबस्टिट्यूएंट कसे काउंट करायचे. आता अल्फा बीटा पोझिशन कुठून द्यायची, ज्या साईडनं कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इकडनं जेव्हा ज्या साईडनं डबल बॉन्ड प्रेझेंट असतील तिकडनं अल्फा बीटाची पोझिशन द्यायची. आता हा अल्फा बीटा गॅमा डेल्टा जे असतील ते पुढे. तर अल्फा बीटाला हा इकडनं एक आहे, डबल नंतर सिंगल, बीटाला परत हा इकडनं एक आहे, अल्फाला अल्केल सबस्टिट्यूट नाही. हा बीटा पोझिशनला हा इकडनं एक आहे आणि ह्याच बीटा पोझिशनचा हा इकडनं एक आहे. डबल सिंगल सिंगल नंतर हा, डबल सिंगल नंतर हा एक.
जे किती अल्कल सबस्टिट्यूएंट आहे, अल्कल सबस्टिट्यूएंट बीटा पोझिशनची, बीटाची किती आहे 2, बीटाची व्हॅल्यू 12, 2 × 12 24 नॅनोमीटर. अल्कल सबस्टिट्यूएंट झालं, एक्झोसायक्लिक झाला. तर होमो आहे की हिट्रो आहे, हा हिट्रो आहे. होमो जर असतात आपण 39 व्हॅल्यू एक्स्ट्राची ॲड करतो. हे झाले त्यांचे व्हॅल्यूज. तर टोटल करायची 244 नॅनोमीटर लॅम्बडा मॅक्स. या स्ट्रक्चरची व्हॅल्यू आली 244 नॅनोमीटर. काय फाइंड आउट करा आपण यामध्ये, हा 6 मेंबर आहे का 5 मेंबर आहे का अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड आहे हे अगोदर लक्षात घ्यायचं इनॉनमध्ये. आणि इनॉनमध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड प्रेझेंट असतो प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे ते ऑक्सिजन प्रेझेंट असला म्हणजे तर समजायचं का इनॉन आहे. डाईनमध्ये ऑक्सिजन नसतो. सपोज रिंगच्या बाहेर जरी डबल बॉन्ड असला आणि ऑक्सिजन नसला तरी तो डाईन असतो. फक्त एवढाच की ऑक्सिजन असला म्हणजे तो इनॉन असतो. मग इनॉनचे रूल फॉलो करायचे आणि इनॉन रूलनुसार सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. हे झालं 6 मेंबर करता. आता 5 मेंबर करता बघणार. आता ही 5 मेंबर रिंग आहे. 5 मेंबर रिंगची बेसिक व्हॅल्यू 202, बेसिक व्हॅल्यू 202 नॅनोमीटर. नंतर एक्स्ट्रा बॉन्ड इन कॉन्जुगेशन्स, डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन्स. आता आपण डबल सिंगल इकडे स्ट्रक्चर ॲड असतं पुढे खाली. तर आपण असं येतोय, असं अशी काउंटिंग करतोय. इकडे कुठे जर डबल बॉन्ड असता तर तो एक्स्ट्रामध्ये असता. असं आपण अशी काउंटिंग करतोय, डबल सिंगल. इकडे जर स्ट्रक्चर असतं तर अशी काउंटिंग करतो. इकडचं स्ट्रक्चर डबल बॉन्ड असता तर तो आपल्या काउंटिंगमध्ये आला नसता, म्हणून तो एक्स्ट्राचा असता. पण यामध्ये नाही आहे एक्स्ट्रा बॉन्ड डबल कॉन्जुगेशन, म्हणून एक्स्ट्रा बॉन्ड डबल कॉन्जुगेशन नाही. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे का, नाही. कुठल्या रिंगला कॉर्नरला डबल बॉन्ड दिसतोय, हे सिंगल रिंग आहे, म्हणजे इथे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पण नाही आहे. नंतर अल्कल सबस्टिट्यूएंट काउंट करायचे. आता इकडच्या साईडला डबल बॉन्ड आहे, मग अल्फा बीटा पोझिशन कुठून द्यायची, इकडच्या साईडला डबल बॉन्ड आहे, हा अल्फा बीटा गॅमा डेल्टा जे असेल ते. तर अल्फा नंतर डबल, नंतर बीटा नंतर सिंगल, म्हणजे हा एक बीटा पोझिशनला एक आहे. म्हणजे अल्कल सबस्टिट्यूएंट बीटाला किती आहे 1. मग बीटा अल्कल सबस्टिट्यूएंटची व्हॅल्यू आहे 12 नॅनोमीटर. तर टोटल करायची याची 214 नॅनोमीटर लॅम्बडा मॅक्स या स्ट्रक्चरची व्हॅल्यू आहे 5 मेंबर करता. तर अल्फा बीटा अनसॅच्युरेट करता 210 बेसिक व्हॅल्यू आहे. बेसिक व्हॅल्यू हा अल्फा बीटा डबल बॉन्ड आहे, इथं CH डबल बॉन्ड CH आणि कार्बोनिल कंपाऊंड्स. बेसिक व्हॅल्यू अल्फा याच्यासाठी अल्फा बीटा अनसॅच्युरेट करता 210 नॅनोमीटर. एक्स्ट्रा बॉन्ड इन कॉन्जुगेशन आहे का, डबल सिंगल किंवा डबल सिंगल नाही आहे. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही. अल्कल सबस्टिट्यूएंट अल्फा बीटा अल्फा डबल सिंगल हा एक अल्कल सबस्टिट्यूएंट आला बीटाचा. अल्कल सबस्टिट्यूएंट बीटाचा 1 म्हणजेच 12. टोटल लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 222 नॅनोमीटर.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे. तर हे पण 6 मेंबर रिंग आहे. तर बेसिक व्हॅल्यू याची 6 मेंबर करता आपण घेतो बेसिक व्हॅल्यू 215 नॅनोमीटर. नंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड्स, ह्या रिंगला हे डबल बॉन्ड अटॅच आहे ह्या कॉर्नरला. हा एक आणि हा एक ह्या कॉर्नरला अटॅच आहे. जे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 1, डबल बॉन्ड 1, ती 5 नॅनोमीटर. एका एक्झोसायक्लिक डबल बॉन्डची व्हॅल्यू आहे 5. नंतर एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन्स. आता आपण डबल, सिंगल, डबल आणि इथे जर स्ट्रक्चर ॲड असतं तर आपण अशी काउंटिंग करतोय. हा येतो का काउंटिंगमध्ये? नाही, आपण एककडनं काउंटिंग करतोय अशी. अशी इथे जर स्ट्रक्चर ॲड असतं तर आपण इकडनं काउंटिंग करतोय. हा कॉन्जुगेशन डबल, सिंगल, डबल, डबल नंतर सिंगल नंतर डबल. कॉन्जुगेशनमध्ये अल्टरनेट, पण आपण काउंटिंग अशी करतोय, हा काउंटिंगमध्ये येत नाहीये, म्हणून हा एक्स्ट्रा डबल बॉन्ड. एक्स्ट्रा डबल बॉन्ड कॉन्जुगेशन 1 is 30 नॅनोमीटर. एक्स्ट्रा झाला, एक्सो झाला. द अल्किल सबस्टिट्युएंट. अल्किल सबस्टिट्युएंट अल्फा, हा डबल बॉन्ड नंतर इकडनं डबल बॉन्ड अटॅच आहे, म्हणजे इकडनं पोझिशन द्यायची अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. इकडनं सिंगल 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 आहे, मग अल्फा बीटा पोझिशन कशी देणार? इकडनं अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, थीटा, ओमेगा जे असेल ते. मग अल्फा नंतर अल्फा डबल सिंगल, हा अल्फाला हा इकडे एक आहे. डबल नंतर सिंगल म्हणजे अल्फाचा हा एक, डबल सिंगल डबल सिंगल. डेल्टाचा हा इकडे, हा डेल्टा पोझिशनचा इकडे एक आहे, अल्फाचा एक आणि डेल्टाचा एक. अल्किल सबस्टिट्युएंट अल्फाचा एक, बीटा, डेल्टाचा एक. अल्फाची व्हॅल्यू आहे 3 नॅनोमीटर. बीटाची 12, पण बीटा नाही आहे इथे अल्किल सबस्टिट्युएंट. बीटा नंतरचे जेवढे पण असतात त्यांची व्हॅल्यू आपण 18 घेतो. डेल्टा 18 नॅनोमीटर. आता स्ट्रक्चर होमो आहे, डबल सिंगल डबल हे समोरासमोर आहे ना, सेम साईडला डबल बॉन्ड आहे स्ट्रक्चर म्हणजे होमो आहे. मग होमोची एक्स्ट्रा व्हॅल्यू आपण किती करतो? 39 नॅनोमीटर. होमो अँग्युलर 39 झाले. अल्किल सबस्टिट्युएंट झाला, एक्सो झाला, एक्स्ट्रा डबल बॉन्ड झाला, बेसिक व्हॅल्यू. टोटल करूया 27 5 317 नॅनोमीटर. या स्ट्रक्चरची मॅक्झिमम वेव्हलेंथ 317 हे कॅल्क्युलेट केली. तर नेक्स्ट स्ट्रक्चर बघूया. तर हे पण 6 मेंबर रिंग आहे. आता होमो आहे का हिट्रो आहे? होमो जर का असतं तर आपण याची, हा होमो आहे म्हणून याची 39 व्हॅल्यू आपण एक्स्ट्रा ॲड केली. बेसिक व्हॅल्यू नाही केली, बेसिक व्हॅल्यू आपण डाईलमध्ये करतो. तर हा हिट्रो आहे, याची बेसिक व्हॅल्यूचं काही रोल नाही आहे यामध्ये. हिट्रो 6 मेंबर आहे म्हणून बेसिक व्हॅल्यू 215 नॅनोमीटर. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, ह्या इकडच्या रिंगला हा डबल बॉन्ड ॲड आहे 1, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 1. 5 नॅनोमीटर. एक्स्ट्रा बॉन्ड इन कॉन्जुगेशन्स, आपण जर का काउंटिंग डबल सिंगल अशी जर का केली इकडनं, मग हा काउंटिंगमध्ये येतोय का? नाही. किंवा मग डबल सिंगल अशी जर काउंटिंग केली आपण, पण हा येतो का काउंटिंगमध्ये? नाही. इकडनं जर का केली तर हा काउंटिंगमध्ये येत नाही, हा एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन आहे. आणि जर इकडनं जर काउंटिंग केली आपण डबल सिंगल अशी इकडे, तर हा काउंटिंगमध्ये येत नाही, म्हणून हा एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन.
मग इकडनं जर काय केली तर हा येईल एक्स्ट्रामध्ये आणि इकडनं जर केली तर हा एक्स्ट्रामध्ये येईल, म्हणजे एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्ज्युगेशन. 30. अल्किल सबस्टिट्यूएंट अल्फा बीटा गॅमा डेल्टा थीटा. तर अल्फाला डबल सिंगल, बीटाला सिंगल डबल आहे. अल्फा बीटा गॅमाचा हा इकडे एक, डेल्टाचा हा इकडे एक, 2 आहे. अल्किल सबस्टिट्यूएंट गॅमाला 1, 18 आणि डेल्टाला 1, 18 नॅनोमीटर. टोटल करूया. 286 नॅनोमीटर. स्ट्रक्चरची आहे लॅम्बडा मॅक्स 286 नॅनोमीटर, म्हणजे 286 नॅनोमीटर. समजला इनॉनसाठी कोणते रूल फॉलो करायचे असतात आणि डायनसाठी कोणते रूल फॉलो करायचे असतात. डिफरन्स फक्त एवढाच आहे की इनॉनचं स्ट्रक्चर आणि डायनचं स्ट्रक्चर कसं ओळखायचं. डाईनमध्ये ऑक्सिजन नसतो स्ट्रक्चरमध्ये, इनॉनमध्ये ऑक्सिजन असतो. हा पहिला कॉन्सेप्ट. सेकंड कॉन्सेप्ट, बेसिक व्हॅल्यू कशी ठरवायची. डाईनमध्ये होमो असला तर 253 घेतो, हेट्रो असला तर 215 घेतो. इनॉनमध्ये कसं असतं, 6 मेंबर जर असला तर 215, 5 मेंबर जर असलं तर 202 आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर असला तर 210 ही बेसिक व्हॅल्यू. आणि होमो जर असला स्ट्रक्चर इनॉनमध्ये तर त्याची एक्स्ट्राची 39 व्हॅल्यू आपण ॲड करतो. आणि बाकीचं सेम, एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्ज्युगेशन्स, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड्स दोघांसाठी सारखेच आहे. अल्किल सबस्टिट्यूएंट काम करताना फक्त अल्फा बीटा पोझिशन द्यावी लागते आणि त्या पोझिशनवर असलेला अल्किल सबस्टिट्यूएंटची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करावी लागते आणि टोटल केल्यानंतर आपल्याला त्या स्ट्रक्चरचे मॅक्सिमम वेव्हलेंथ भेटते. सिम्पल. समजलं सर? थँक्यू.